तुषार अडाव, ट्रॅफिक युनिट 1। आज माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये तसेच डीसीपी क्राईम सर बच्छाव सर यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण इथे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये सभागृहामध्ये प्रसार माध्यम जी आहेत आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा इतर वृत्तपत्र यांच्यासाठी नवीन कायद्यांच्या जनजागृती अनुषंगाने आपण इथे आज एक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती। या कार्यशाळेमध्ये आपण नवीन कायद्यांमध्ये जे आहेत म्हणजे भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे जे 3 कायदे 1 जुलै 2024 पासून आपल्या संपूर्ण भारत देशभर लागू झाले, अर्थातच जम्मू काश्मीरसह। तर या 3ही कायद्यांमध्ये झालेले बदल, जसे की कोणते कलम वगळले, कोणते कलम ॲड केले आणि कोणकोणत्या कायद्यांमध्ये बदल झाला या अनुषंगाने आज आपण इथे माहिती घेतली। त्यानुसार इतर आपण जसं की बलात्कार आहे, तर बलात्कारामध्ये जो सामूहिक बलात्काराचे पहिले 376 ड, 376 ड आणि डब हे 3 कलम होते, तर त्या 3 ऐवजी आता त्यांनी कलम 70 उपकलम 1 आणि 370 उपकलम 2 असं एक कलम घेतलं। त्याच्यानंतर पूर्वी भारत हा जो शब्द होता तो आता वगळण्यात आलेला आहे, ब्रिटिश भारत शब्द होता तो वगळण्यात आला। अशा प्रकारे इतर काही कलमांमध्ये बदल करण्यात आला। 497 पहिले जार कर्म नावाचं कलम होतं ते आपण आता BNS 2023 मध्ये वगळण्यात आलेलं आहे। त्यानंतर विनयभंगाचे जे कलम होते ते बरेचसे तसेच आहेत, फक्त त्याच्यामध्ये कलमांची संख्या बदललेली आहे। तर पूर्वी 354, 354 अ, ब, क, ड असे कलम होते, तर त्याच्याऐवजी आता त्यांनी पुढे इतर कलमांचे फक्त कलम त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। पूर्वी बलात्कारामध्ये एक कलम नव्हतं की जसं समजा एखाद्या विवाहित महिला किंवा अविवाहित महिलेला फसवणूक करून न्यायच्या उद्देशाने तिला जर का आमिष दाखवलं, जसं की लग्न करतो, प्रमोशन देतो आणि असं करून जर तिच्याशी जर लैंगिक संबंध प्रस्थापित केले, तर पूर्वी IPC जे कलम होतं म्हणजे IPC जो कायदा होता 1860चा, त्याचं स्वतंत्र कलम नव्हतं, ते आता कलम आणलेलं आहे। तर त्याच्यामध्ये कलम 69 जे आहे भारतीय न्याय संहितेचं ते नवीन कलम आलेलं आहे। त्यानंतर अटकेची जी कारवाई आहे त्या अटकेच्या कार्यवाहीमध्ये काही नवीन बदल झालेले आहेत। त्यामध्ये आता जर एखाद्या आरोपीला जर अटक करायची असेल तर सर्वप्रथम त्या आरोपीला सांगावं लागेल की तुम्हाला अटक का करतो आहे, त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना कळवायचं आहे, त्यानंतर आरोपीचा जो PCR रिपोर्ट आहे त्याच्यासोबत केस डायरी जी असेल तर ती सोबत असेल आणि त्या व्यक्तीला अटक करताना जो PCR रिपोर्ट असेल म्हणजे पोलीस कोठडी अभिरक्षा रिपोर्ट जो म्हणतो आपण, त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी नमूद केल्या जातील। त्यामध्ये ग्राउंड ऑफ अरेस्ट, अटकेची कारणं आणि PCRचे कारणं, अशा 3 गोष्टी त्याच्यामध्ये नमूद असायलाच पाहिजे। त्याच्यासाठी एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, प्रभुक्त विरुद्ध सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया किंवा युनियन ऑफ इंडिया असं एक जजमेंट आहे। त्याच्यानुसार काही सूचना आहेत, आम्ही एक इथे 67 पानांचं एकत्र करून मी स्वतः ते सगळ्यांना इथे दिलेलं आहे। आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिल्हा पोलीस दलामध्ये एक सुमारे 3000 अधिकारी आणि अंमलदार जे होते ह्या सर्वांचं प्रशिक्षण आपण पूर्ण केलेलं आहे आणि आपण कालच अहवाल माननीय CP साहेबांच्या आदेशान्वये वरती DG ऑफिसला आणि माननीय ADG किंवा प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयाला पाठवलेलं आहे आणि 100% आपलं प्रशिक्षण आपल्या नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी अंमलदार यांचं पूर्ण झालेलं आहे। थँक्यू।